चला तर मी आज बनवणार आहे भेंडीची भाजी. ती थोड्या वेगळ्या पद्धतीने येते. मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. मोहरी आणि जिरे टाकलेले आहेत. ते तडतडल्यानंतर याच्यामध्ये मी लसण टाकलेला आहे आणि हा लसण ठेचून टाकायचा, जेणेकरून त्याचा फ्लेवर भाजीमध्ये छान येतो. आणि आता कांदा टाकलेला आहे. कांद्यामुळे भाजीला चव चांगली लागते. त्याच्यामुळं कांदा पण टाकून बघा. अशा पद्धतीने भाजी बनवून बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल. आता यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं मीठ, जेणेकरून कांदे जे आहेत ते पटकन गोल्डन कलर कांद्याला येतो. आणि कांदे गोल्डन झालेले आहेत जवळपास. याच्यामध्ये आता हळद, तिखट आणि कांदा लसूण मसाला टाकलाय आणि थोडंसं मीठ टाकले. आधी मीठ टाकल्यामुळे मी आताच मीठ थोडंसं कमी टाकलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतले. आणि याच्यामध्ये भेंडी टाकलेली आहे. भेंडी व्यवस्थित धुवून नंतर पुसून घेतली आणि नंतर चिरलेली आहे, पाहू शकता तुम्ही. आणि आता व्यवस्थित त्याला हलवून घेतलेलं आहे. आणि आता हे थोडा वेळ झाकून ठेवायचं. बघा आता भाजी जवळपास थोडीशी शिजलेली आहे, थोडीशी बाकी आहे, ऑलमोस्ट शिजलेली आहे. आता याच्यामध्ये मी टाकणार आहे शेंगदाण्याचं कूट आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आता मी व्यवस्थित याला मिक्स करून घेते आणि मिक्स केल्यानंतर परत एकदा झाकण ठेवून थोडीशी एक वाफ घेऊन ते जास्तीत जास्त 1 ते 2 मिनटं झाकून ठेवायचं आणि लगेच तुमची मग भाजी तयार होईल, कारण की भाजी ऑलमोस्ट शिजलेलीच आहे, थोडीशीच बाकी आहे. आता बघा झाकून ठेवलेलं आहे आणि आपली 2 मिनिटामध्ये भाजी तयार होते. तुम्ही पण अशा पद्धतीने अशी भाजी बनवून बघा आणि नक्की मला कॉमेंट करून सांगा की तुमची भाजी कशी झाली, तुम्हाला आवडली का, ते नक्की कॉमेंट करून सांगा. जेणेकरून आम्हाला पण थोडंसं मोटिवेट झाल्यासारखं वाटतं आणि छान छान व्हिडिओ बनवायला अजून आ- छान वाटतं. तर बघू शकता तुम्ही, इथं भाजी तयार झालेली आहे आणि याच्यामध्ये मी टाकणार आहे मस्त हिरवीगार कोथिंबीर. चला तर मग या बरं पटकन भेंडीची भाजी खायला. पटकन या आणि झटकन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या वेळेस.